माध्यमातून या ठिकाणी होते झाले। या प्रसंगी इथं उपस्थित असणारे गोरक्षनाथ संस्थानचे मठाधिपती हबप दत्ताबाबा, उपस्थित मोठ्या संख्येनं सर्व माता भगिनी, उपस्थित सर्व गावातील लहान थोर मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण युवक, आज गुरुवर्य शिवाजी बाबांच्या माध्यमातून या अखंड हरिनाम सप्त्याच्या कार्याचं कीर्तन इथं संपन्न झालेलं आहे आणि या समाप्तीला इथं एक भेट देण्यासाठी मी इथं आलोय। आणि हे मंच, हे व्यासपीठ, हे राजकारण्यांनी बोलण्याचं हे व्यासपीठ नाहीये। इथं संत महंतांनी आपल्याला एक चांगले विचार त्या ठिकाणी देत असतात, दिले पाहिजेत। त्यामुळं मी जास्तीचं या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं वापर न करता आपण मोठ्या उत्साहामध्ये हा सप्त्याचा कार्यक्रम दरवर्षी पार पाडतो या गावचा। अशा पद्धतीचे सप्ते आणि त्या ठिकाणी संत महंतांचे विचार या माध्यमातून आजची पिढी जे काय आहे किंवा येणारी पिढी जे काय आहे त्याला खऱ्या अर्थानं हे गरजेचं आहे। आजचं मोबाईल आणि संगणकाचं युग आहे। आजचा तरुण हा जे की आपल्या सुदृढ समाजाचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहतो, तो मोबाईल मध्ये त्या ठिकाणी गुरफटलेला आपण पाहतो। अशा वेळेस अशा पद्धतीचे विचार संत महंतांचे हे आपल्यासाठी काळाची गरज आहे। आपण गावातील सर्व तरुण आहेत, लहान थोर मंडळी आहेत। आता लवकरच बाबांनी मला आदेश दिला की इथं त्याचा उहापोह आपण करा किंवा सांगा लोकांना। तर आता लवकरच घट बसतायत 22 तारखेला आणि 2 तुमच्या ऑक्टोबरला हा दसरा त्या ठिकाणी होतोय आणि नारायणगडावर दसरा मेळावा मोठ्या त्या ठिकाणी भक्तांच्या, भाविकांच्या माध्यमातून तिथं बाबांच्या सूचनेप्रमाणे होणार।